न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। सिद्धेश्वर पेठेतील रमेश सलीम साबूनगर यांच्या बंद घरातून चोरट्याने 9 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे। 26 एप्रिलच्या दुपारी 1 ते 4 या वेळेत ही चोरी झाल्याची फिर्याद साबूनगर यांनी फौजदार चावडी पोलिसात दिली होती। शहर गुन्हे शाखेने घराची पाहणी करून संशयित मोलकरीण फरहाना शेख वय वर्ष 34 हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली। त्यावेळी फिर्यादी रमेश साबूनगर हे 26 एप्रिल रोजी दुपारी 1च्या सुमारास घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते। त्यावेळी चोरट्याने बनावट चावीने घर उघडून आत प्रवेश केला, कारण घराचे व घरातील कपाटाचे कुलूप तुटलेले नव्हते। तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी सलीम साबूनगर यांच्याकडील चावी देखील हरवली होती। चोरट्याने घरात शिरून कपाटाचे लॉक उघडून लॉकरमधील 9 लाख रुपये ठेवलेली पिशवी अलगद चोरून नेली होती। फिर्यादी रमेश साबूनगर यांनी थेट शहर गुन्हे शाखेशी संपर्क केला। त्यानंतर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने संशयित महिलेकडे विचारपूस केली। तिने उडवाउडीची उत्तरे दिल्यानंतर तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यानंतर तिने बनावट चावी बनवून घेतली आणि मालक परगावी गेल्यावर चोरी केल्याची कबुली दिली। ही कारवाई फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे तपास करीत आहेत।